कॉलेजमध्ये असताना निकीने एका मुलासोबत प्रँक केलेला होता आणि त्याची शिक्षा म्हणून निकीच्याही आईवडिलांना बोलवलं आणि त्या मुलाच्या देखील आईवडिलांना बोलवलेलं होतं। तर निकीला खूपच त्यावेळेस वाईट वाटलेलं होतं। चला तर बघूयात नेमकं काय घडलेलं होतं। तर निकी इकडे तिच्या कॉलेजमधल्या गोष्टी सांगताना दिसते। केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल होतं आणि त्या प्रॅक्टिकलच्या वेळेस निकीने काहीतरी केमिकल मिक्स केलं आणि त्याच्यामुळे खूप मोठा धमाका झालेला होता आणि बूम असं आवाज आलेला होता। तर अभिजित म्हणतो की तुला पहिल्यापासूनच धमाके करायची सवय आहे का? तर निकी सांगते की काय माहिती त्याची रिॲक्शन झाली आणि ते उडालं आणि प्रॅक्टिकलला मॅडम मार्क देणार होत्या आणि त्यावेळेस त्यांनी ते माझे मार्क्स देखील कट करून टाकले। बाई हे काय त्यांनी केलं काय माहिती, असं ती सांगत असते। त्यावर सगळेच हसत असतात आणि त्यानंतर एक मुलगा असतो, त्या मुलाला ती टेन्शनमध्ये होती आणि त्या मुलाला पण तिने सांगितलं की नाही आज कॉलेजला सुट्टी आहे आणि निकीने सुट्टी आहे सांगितल्यामुळे तो मुलगा कॉलेजला आलाच नाही आणि त्यांच्या कॉलेजचा असा रूल होता की जो कोणी त्या दिवशी राहील त्याने दुसऱ्या दिवशी येताना आई वडिलांची सही असलेली चिठ्ठी आणायची आणि निकी नेमकी तीच गोष्ट विसरलेली होती, तिने ती सांगितलंच नाही आणि ज्या दिवशी तो कॉलेजला आला दुसऱ्या दिवशी त्यावेळेस टीचरने विचारलं की कुठे आहे तुझी चिठ्ठी, दाखव तुझे आई वडिलांनी सही केलेली। त्यावेळेस तो म्हणाला की कसली चिठ्ठी, कारण काल तर कॉलेजला सुट्टी होती। तर टीचरने विचारलं की कोणी सांगितलं तुला काल कॉलेजला सुट्टी होती, तर तांबोळीने सांगितलेलं आणि त्याची शिक्षा म्हणून टीचरनी मला माझेही आई वडील बोलवायला सांगितले आणि त्याचेही आई वडील सांगितले। बाई काय प्रकार तो। मी कॉलेजमध्ये असताना खूप मस्ती केलेली आहे, खूप परेशान केलेलं आहे टीचरला। तर अशा पद्धतीने निकी पहिल्यापासूनच खोडकर स्वभावाची आहे। तर निकीचा हा स्वभाव तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत बाय।